स्वामी ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज धनलक्ष्मी कुंचम सेवा मी तुम्हाला थोडक्यात करून दाखवणार आहे। आपल्या इन्स्टा फॅमिलीतल्या सगळ्या ताईंसाठी धनलक्ष्मी कुंचम सेवा कशी करायची, काय करायची हा बऱ्याच ताईंनी प्रश्न विचारला होता। त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे खाली मी जे आहे सर्व वस्तू ज्या आहेत त्या माझ्या मागच्या पूजेच्या आहेत, त्या मी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण अभिमंत्रित करतो आणि मगच तुम्हाला देतो। आता ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये माझी पूजा आहे ही, म्हणजे मी जी दररोज करते किंवा दर शुक्रवारी करते असं आपण म्हणू शकतो। यामध्ये ह्या सगळ्या वस्तू मी वापरते। यामध्ये क्वांटिटी जास्ती दिसेल तुम्हाला, कारण मी दरवेळेस वाढ करत असते। मी कुठलीही गोष्ट जर समजा कमळगट्टा असेल, कवडी असेल, लघु नारळ असेल, दर पूजेत मी एक प्रमाणात वाढ करत असते। कारण ही जी धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे, ही धनलक्ष्मी कुंचम सेवा आपल्याकडे पारंपरिक पात्र असं मिळतं, ज्या पारंपरिक पात्रामध्ये लक्ष्मीस्थान, विष्णुस्थान आणि कुबेरस्थान असं सगळ्या स्थानाचं महत्त्व आपण सांगतो। आणि ही जी पारंपरिक कुंचम सेवा आहे ही कशी करायची आज थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, अशा पद्धतीने एक प्लेट घ्यायची, त्यावर खाली नाणे ठेवायचे। नाणे तुम्हाला मिळतात, त्याच्याबरोबर आपल्या घरचे नाणे पण घ्यायचे। कुंचम जो आहे तो संपूर्ण आपल्या लिक्विडनी क्लीन करून घ्यायचा। तुम्ही बघा किती चमकतो महाकुंचम। या कुंचमला जास्तीत जास्त 1.5 वर्षापेक्षाही जास्ती झालं आहे, पण तरीसुद्धा आज हा नवीन सारखाच दिसतोय, कारण आपण याला आपलं जे लिक्विड आहे ते वापरतो। यामध्ये तुम्ही बघू शकता श्रीयंत्र आहे। श्रीयंत्राचं पूजन आपण आधी करणार आहोत। त्यासाठी आपण आधी याच्यावर हळदी कुंकू अक्षता, यावर आधी आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत, हळदी वाहणार आहोत, कुंकू वाहणार आहोत, त्याचबरोबर आपण अक्षता वाहणार आहोत। आता यावर अजून एक गोष्ट जी करायची, आपण बघू शकतो यामध्ये श्रीयंत्र होतं, मग त्यामध्ये 5 वेळा कुंकुमार्चन करायचं। कुंकुमार्चन करताना, गोष्टी वाहताना मंत्राचा जप करायचा। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। अशा पद्धतीने मी कमलात्मक मंत्र म्हणत यामध्ये कुंकुमार्चन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुंकुमार्चन मी केलेलं आहे। या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आपल्याला करायचं असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला आता या कुंचमला भरायचं आहे। आता या कुंचमला भरायला तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या। आता हे आधीचं आहे म्हणून ह्याला मी बाजूला ठेवणार आणि त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं मी वाढ करत असते म्हणून नवीन तांदूळ, मोतीशंख असं मी सगळं घेऊन ठेवते। आता सगळ्यात महत्त्वाचं, हा जो मोतीशंख आहे हा आपण आपल्या कुंचमवर ठेवण्यासाठी यावेळेस मोठा मोतीशंख ठेवणार आहोत। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे कवड्यापासून। कधीही सुरुवात जी करायची कुंचम सेवेसाठी ती कवड्यांपासून सुरुवात करायची। मग त्यामध्ये तुम्हाला जे सेटमध्ये मिळतात त्या 5 कवड्या मिळतात। अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आहे त्या 5 कवड्या मिळतात ना। आधी सुरुवातीला 5 कवड्या टाकत महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा, मगच टाकायचं ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। असं कोणतीही गोष्ट टाकताना तुम्हाला महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा। त्यानंतर आपले अक्षता घ्यायचे आणि मग त्या घालायच्या। त्यानंतर तुम्हाला घ्यायच्या गोमती चक्र किंवा गुंजा किंवा कमळगट्टा काही पण घ्या, त्या पण तुम्हाला आपल्या कुंचम सेटबरोबर 5 मिळतात, त्या 5 घ्यायच्या, घालायच्या। म्हणजे दरवेळेस तुम्ही काय करणार आहात, एकदा ती वस्तू घालणार आणि मग अक्षता घालणार। पुढच्या वेळेस तुम्ही काय घेणार आहात, तुम्ही घेणार आहात लघु नारळ। 5 लघु नारळ आपल्याला मिळतात, ती लघु नारळ आपण घालणार आहोत। ते आपण ह्याच्यामध्ये परत लघु नारळ आणि अक्षता। यानंतर आपल्याकडे आपण गुंजा देतो, महालक्ष्मीला प्रिय असा गुंजा आहे। गुंजाशिवाय ही सेवा पूर्ण होत नाही, कारण गुंजा हे महालक्ष्मीला खूप प्रिय आहे। आणि गुंजा जो आहे ते सोन्याला, आपण जसं म्हणतो की जुन्या काळात गुंजा आणि सोनं जे आहे ते मोजलं जायचं, म्हणून गुंजा आपण आधी यामध्ये घालणार आहोत, लाल गुंजा। आता यामध्ये आपण घालणार आहोत गोमती चक्र। गोमती चक्र पण माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। आता मी काय करते तर मी दरवेळेस एकेकाची वाढ करते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी 5-5 वस्तूंचा ह्याच्यामध्ये समावेश करणार आहे। बघा, गोमती चक्र आणि परत आपण त्यामध्ये घालणार आहोत तांदूळ। आता घरच्या ज्या वस्तू असतात ना त्या असतात हळकुंड, दालचिनी, त्याचबरोबर असते वेलची। तुम्हाला दाखवते बघा, 5 वेलची असते, हे बघा अशा पद्धतीने वेलची असते। तर मी वेलची घातली आणि मी आता परत जे आहे थोड्या अक्षता घालणार आहे। ठीक आहे, त्यानंतर परत मी घालणार आहे दालचिनी। दालचिनी महालक्ष्मीला ह्या सुगंधित गोष्टी खूप आवडतात म्हणून आपण त्या ह्यामध्ये घालणार आहोत। बघा, त्यानंतर हळकुंडसुद्धा लेकूरवाडी हळकुंड असावी तर तीसुद्धा घालणार आहोत आणि मग आपण घालणार आहोत तांदूळ।
अशा पद्धतीने एक एक वस्तू घालायची आणि मग पुढच्या गोष्टीचा समावेश करायचा. आता बघा यामध्ये आहे लाल कवडी, तीसुद्धा आपण घालणार आहोत आणि मग परत पुढचे आपण तांदूळ ह्यामध्ये घालणार आहोत. लवंगा मगाशी तुम्हाला दाखवल्या होत्या मी, लवंगा आपण ह्यामध्ये घालणार आहोत. लवंग हे सगळ्या गोष्टी सुगंधित वस्तू ह्या तुम्हाला सांगितल्या जातात, मग त्या तुम्ही तुमच्या घरातनं घेऊ शकता. अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला ते घालायचं आहे. आता राहिलं काय, आता बऱ्याचशा गोष्टी अजून राहतात ज्यामध्ये आता हळकुंड मी म्हटलं ना वाढ करत असते, तर ते हळकुंड मी ह्याच्यामध्ये घालत आहे. तुम्हाला मोती आणि पोवळा मिळतो, मोती आणि पोवळासुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि मग नंतर पुढचे तांदूळ आपण घालणार आहोत. अशा पद्धतीने करत करत मी ह्यामध्ये सगळ्या गोष्टी घालणार आहे. ठीक आहे. अजून धणे असतात, आता धणे ह्यामध्ये मिक्स झालेत, तर मी आता धणे जे आहेत ते एक्स्ट्राचे नंतर घालते, वरतून घालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या वस्तू वाढवत जायच्या आहे. आता तुम्ही बघाल तर हे अर्ध भरत आलेलं आहे. ठीक आहे, अर्ध भरत आलेलं आहे. आता माझ्या ज्या वाढीव वस्तू होत्या त्या सगळ्या वाढीव वस्तू मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे. मी ज्या वाढवत असते दर माझ्या पूजेमध्ये आपण ही सेवा वाढीसाठी करतो, प्रगतीसाठी करतो, म्हणून दर गोष्टीमध्ये मी गोष्टी वाढवत असते आणि वाढवत वाढवत आज माझ्या एवढ्या झालेल्या आहेत आणि हरकत नाही एक एक करून वाढवायच्या. ठीक आहे, एक एक करून वाढवायच्या, कारण आपल्याला ते गरजेचं आहे. तर हे बघा माझ्या ज्या ज्या वस्तू राहिलेल्या आहेत त्या मी सगळ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. माझ्याकडे लघु नारळसुद्धा जास्तीचे आहेत जे मी वाढवत गेले. लघु नारळ हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. लघु नारळसुद्धा याच्यामध्ये मी घालणार आहे. त्यानंतर राहिलेले गोमती चक्र, कवडी, गुंजा, कमळगट्टा हे सर्व वस्तू मी ह्याच्यामध्ये आता घालणार आहे. त्याच्यानंतर परत तांदूळ आपण घालणार आहोत. अगदी त्याच्यावर लेअर नाही झाली तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला एक वस्तू एकदा तांदूळ, एक वस्तू एकदा तांदूळ असं करायचं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ते वस्तू भरल्या, कारण त्या वस्तू मेन त्याच्यामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. अशा पद्धतीने बघा ते भरत जातं, बरोबर ते भरत जातं. तुम्हाला मी वरती करून दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. बघा अशा पद्धतीने कुंचम जे आहे ते आपलं भरत जातं. आता ज्या राहिलेल्या वस्तू आहेत जसं की रत्न मी ह्याच्यामध्ये इथे ठेवून देईल, कारण रत्न जे आहेत हे आपल्याला आतच ठेवायचे आहेत, हे आपल्याला वरतून नाही घालायचे, कारण मोती आणि ते मी ऑलरेडी घातलेलं आहे. आता माझ्याकडे जो सिल्वरचा कॉईन आहे हा मी बाजूला ठेवते, हा मी क्लीन करून नंतर घालणार आहे. राहिलेल्या ज्या आहेत त्या बांगड्या ज्या आहेत त्यासुद्धा मी वेगळ्या वेगळ्या करून घेते, कारण बांगड्या ज्या आहेत त्या मला अलंकार म्हणून ह्या देवीला अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे ज्या बांगड्या आपण देतो त्या अलंकार म्हणून देवीला आपण इथे अर्पण करतो. ठीक आहे, देवीला आपण ते अर्पण करतो. तुम्ही बघू शकता मागे महालक्ष्मी माता इथे विराजमान आहे. महालक्ष्मी कुंचमच्या समोरच विराजमान आहे. त्यामुळे जेव्हा कधी मी कुंचमची सेवा करते आधी महालक्ष्मीचं कुंकुमार्चन करते आणि मग पुढची जी सेवा आहे ती करत राहते. आता बघा माझ्याकडे ज्या ज्या वाढीव वस्तू आहेत मी आत्तापर्यंत ज्या वाढवलेल्या आहेत त्या सगळ्या मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ठीक आहे, सगळं मी ह्याच्यामध्ये टाकणार आणि तांदूळ घालणार. अशा पद्धतीने आपल्याला जी आहे ती ही सेवा करायची आहे. माझ्याकडे हे कमळ आहे चांदीचं, जे मी मागच्या दिवाळीत घेतलं होतं, तर ते सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये वाहणार आहे, पण ते शेवटी वरतून घालणार आहे. आता अशा पद्धतीने करत करत बघा हा व्हिडिओ जरा मोठा झाला असेल, हरकत नाही, पण वस्तू त्या गोष्टी कशा वापरायच्या हेही कळणं खूप गरजेचं आहे. तर जे अलंकार आहे ना ते आपण खाली वाहणार आहोत आणि ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या आपण वरती वाहणार आहोत. आणि ही सेवा आहे ना मी अशी करते कारण मला ह्याचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे. मी कधीही ही सेवा वाढीप्रमाणे करते, म्हणजे वाढवत राहते. मला ह्या सेवेमध्ये वाढ करायची आहे, म्हणजे मला काय करायचं आहे की केव्हाही मी ही सेवा जेव्हा करते तेव्हा एक एक कवडी, एक एक गुंजा, म्हणजे दरवेळेस एखादी कुठली तरी गोष्ट वाढवायची. मग ती वाढवत म्हणजे असं काही नाही की 5 कवडी येतं मग 1 कवडी 1 गुंजा दरवेळेस वेगळं वेगळं घ्यायचं, असं नाही. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही आज यावेळेस कवडी वाढवली, पुढच्या वेळेस कमळगट्टा वाढवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला वाढवत ही सेवा करायची आहे. म्हणजे दर गोष्टी नाही वाढवायच्या, तर एखादी कुठली तरी एक गोष्ट वाढवायची. आता मी मला करतच याला इतके वर्ष झालेत, त्यामुळे माझ्या वाढत गोष्टी अजून खूप झाल्यात. तरी अजून ज्या वाढलेल्या गोष्टी आहेत ना त्या मी बऱ्याचशा डब्यात ठेवून दिलेल्या आहेत, त्या मी पूर्णपणे ज्या काही आहेत त्या ह्यामध्ये घातलेल्या नाही. आता बघा उरलेले जे तांदूळ आहेत ते आपण ह्या पद्धतीने ह्याच्यावर मांडणार आहोत. त्या पद्धतीने आपण, आणि तांदूळ कधी पण जे अक्षदा घेतो ते अक्षदा पूर्णपणे अखंड असावे. ते कधीही तुटलेले किंवा आपण कणी म्हणतो किंवा आपण जे तुकडा बासमती म्हणतो, बासमती घेतला आहे ना ताई मग तुकडा चालेल का? नाही, तुकडा नाही चालणार, कारण तुकडा हा चालत नाही. देवीला अखंड तांदूळ लागतो, म्हणून तिच्यासाठी एक वेगळा 1 किलोचं पॅकेट आणूनच ठेवायचं, म्हणजे तुम्ही ते पूजेसाठी वापरू शकता. आता ही आपली संपूर्ण सेवा झाली.
ही सेवा झाली तर ही सेवा करताना मी गप्पा मारल्या, पण तुम्ही गप्पा नाही मारायच्या. मी गप्पा नाही मारल्या, मी तुम्हाला माहिती सांगितली. तर अशा पद्धतीने हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायचे. बरं, आता फुलं आत्ता माझं अजून येत आहेत म्हणून मी अजून फुल वाहिलं नाही आहे. फुल वाहिल्यानंतर तुम्हाला जेव्हा थंबनेलला व्हिडिओ दिसेल, थंबनेलला फोटो दिसेल, त्याच्याने लक्षात येईल की फुलं वाहिल्यावर किती सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने ही जी सेवा आहे, ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता चांदीचा कॉईन जो आहे बघा, चांदीचा कॉईन हा आपल्याला असा मागे ठेवायचा आहे. चांदीची एखादी वस्तू हवी तर एखादा कॉईन ठेवला तरी चालेल. त्यानंतर माझ्याकडे चांदीचा कमळसुद्धा आहे, तो पण मी ठेवणार आहे. हा गोल्ड प्लेटिंगमध्ये चांदीचा कमळ आहे आणि त्याचबरोबर आपण तुम्हाला ही छोटी कमळं देतोच गोल्डनमध्ये, तर ते तुम्हीसुद्धा मध्ये बागी कुठेही ठेवू शकता, लावू शकता. आता हा जो मोठा मोती शंख आहे, हा मोठा मोती शंख माता लक्ष्मीचा, हा लक्ष्मी शंख आहे, लक्ष्मी मोती शंख आहे, म्हणून यालासुद्धा आपण गंध लावणार आहोत आणि याचीसुद्धा आपण पूजा करणार आहोत. अशा पद्धतीने हा मोतीशंखसुद्धा तुम्हाला या कुंचमवर ठेवायचा आहे आणि ही सेवा जी आहे ही पूर्ण करायची आहे. आता हा छोटा मोतीशंख आहे, हा तुम्ही पुढे ठेवा तेही चालेल. त्याचबरोबर याला दांडी आहे या कमळाला, म्हणून मग मी याला दांडीप्रमाणे असं याला अडकून ठेवलं आहे. अशा पद्धतीने ही जी माझी कुंचम सेवा आहे ही मी केलेली आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला ही कुंचम सेवा करायची. या कुंचम सेवेचे अप्रतिम असे रिझल्ट आहेत. तुम्हाला जर काही सेवा हवी असेल, तुमच्या आयुष्यात प्रगती, फायनान्शियल प्रॉब्लेम्स किंवा कुठलीही इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, स्वतःचं घर, स्वतःची गाडी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींची सेवा तर नक्कीच करतो, कारण स्वामी महाराज आपल्याला कधीच नाराज करत नाही. पण महालक्ष्मीची ही कुंचम सेवा केल्यास तुम्हाला नक्कीच खूप सुंदर असे रिझल्ट मिळतात आणि खूप सुंदर असे रिझल्ट तुम्हाला हवे असतील तर नक्कीच मनोभावे महालक्ष्मीची ही सेवा करून बघा. तुम्हाला खूप छान वाटेल, खूप सुंदर वाटेल. अशा पद्धतीने ही सेवा केल्यास महालक्ष्मी आई नक्कीच प्रसन्न होते आणि तुम्हाला मनोभावे जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण करते. त्यामुळे आता तर मी हे आत्ता अशीच दाखवली आहे, पण ह्याला फुलं वाहू जेव्हा गजरा वाहू तेव्हा ती अजून छान दिसते. त्यामुळे नक्कीच ज्यांना कोणाला कुंचम सेवा हवी आहे त्यांनी दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून कुंचम सेवा ह्या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला करायची आहे म्हणून लवकरच मागवा. पूजा कशी वाटली, कशी वाटते नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.